नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. एकीकडे अशा पद्धतीने पक्षांतर सुरूच असताना दुसरीकडे बॅनर वॉर देखील चांगलंच रंगलं आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक बॅनर ठाणे शहरामध्ये फडकवण्यात आला आहे. या बॅनरवर गेल्या काही दिवसातले नरेश म्हस्के त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची वक्तव्य जाहीररित्या छापण्यात आली आहे. या वक्तव्यानुसार महाविकास आघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचं काम चालू आहे. हे नरेश म्हस्के यांचं विधान देखील दाखवण्यात आलं आहे. तर त्याच्या खालच्या बाजूला अच्छा लगा, ईडी सीबीआई चुनाव आयोग, फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जखडा राजा मेरा सब पे भारी है असा टोला ठाकरे गटाकडनं लगवण्यात आला आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने हा बॅनर लावला असून या बॅनरवर विरोधी पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि ठाण्यातील देखील विरोधातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. हा बॅनर जो लावला आहे आम्ही, हा कोणाला डिवचण्यासाठी नाही लावला आहे. तुम्ही जर पाहिलं तर काल परवा मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जिथे फायदा आहे तिथे आम्ही युती करू आणि जिथे फायदा नसेल तिथे युती करणार नाही. तुम्ही कायम पाहिलं असेल, यांनी स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी अशा युती केलेल्या आहेत. आम्ही देखील आघाडी युती केली, पण ती आम्ही केली फक्त आणि फक्त जनतेसाठी. जनतेचं हित जिथे तिथे आम्ही युती केलेली आहे. आणि खाली जर तुम्ही पाहत असाल तर इकडचे नरेश म्हस्के, बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही खासदार लिहिलेलं नाही आहे. तुम्ही जर पाहिलं बाहुबली पिक्चर जर पाहिला असेल तर त्यामध्ये बल्लाळ देवाचं राज्याभिषेक जरी झाला तरी जनतेच्या मनातला जो राजा होता तो म्हणजे बाहुबली. तसंच ठाणेकरांच्या मनातला खासदार जे आहेत ते माननीय श्री राजनजी विचारे. आणि या दोन वाक्यांवरनं तुम्हाला नक्कीच कळलं असेल की त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेचा आपला दवाखाना उपक्रम सुरू केला होता. शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यामधील कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचे 6 महिन्यांचे वेतन थकले आहे. महापालिकेने कंपनीकडून दंड वसूल करून कंपनीला काळ्या यादीत टाकावं, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी खोपट येथील भाजप कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद या जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. आपला दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्याने त्यांनी आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली. शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा 5-6 महिन्यांचं वेतन थकलं आहे. हे वेतन मिळवून देण्याची मागणी श्री केळकर यांच्याकडे या कर्मचाऱ्यांनी केली. महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा पार बोजवारा उडालेला आहे. एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले. यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडको कंपनी कुठली बिंगलोरची आहे, त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे. पण त्याच्या आधी जे बंद पडले निघून गेले. आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत, ANM GNM, प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना 6-6 महिन्याची पगार दिलेले नाही. दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं. असं समोर आले की हा मेडको महापालिकेला दाद देत नाही, यांचे पगार करत नाही, त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा, याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय. 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा. अन्यथा या सगळ्या ANM आणि GNMच्या ज्या परिचारिका आहेत, शेवटी या कष्टकरी आहेत, कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या, आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळी आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि संवाद साधला. शिंदे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली.
तसंच केंद्र आणि राज्यातील विषयांवर सकारात्मक चर्चा केली। यावेळेस मोदी यांनी NDAमधील सर्व घटक पक्ष हे विचाराने जोडले गेले असून पक्ष ही आघाडी अशीच भक्कम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली। तसंच संपूर्ण शिंदे कुटुंबाला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या। उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरस, फराळाचं ताट, फटाक्यांची आतषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल घेऊन आली दिवाळीची पहाट। व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पूजेच्या सर्व साहित्यांचं विश्वासार्ह नाव जोशी सुगंधी। विश्वास पिढ्यांचा, वारसा परंपरेचा जोशी सुगंधी। आमची उत्पादनं अगरबत्ती, सुवासिक मसाला केश तेल, आवळेल तेल, केशरी उटणे, मसाला उटणे, अष्टगंध, धूपकांडी, उंची कन्नौजी अत्तरे, सुगंधी वाती, सर्व पूजा साहित्य। पुन्हा एकदा जोशी सुगंधीच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। जोशी सुगंधी, दुकान नंबर 11, कोणार्क टॉवर सोसायटी, राम गणेश गडकरी रंगायतन पथ, पुरणपोळी घर समोर, नौपाडा ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9572772957। जोशी सुगंधी, कळवेकरांची पहिली पसंती अर्थात कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित। कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने तमाम ग्राहकांना आणि भागधारकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादितच्या विद्यमान संचालकांच्या वतीने तमाम नागरिकांना आणि ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वातील अर्धयू श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॉटेल मालवण तडका, ऑथेंटिक सी फूडसाठी संपूर्ण मुंबई आणि ठाणे शहरातील आघाडीचं नाव हॉटेल मालवण तडका, जिथे आपल्याला मिळतील सी फूडची असंख्य व्हरायटीज, सुरमई, पॉपलेट, बांगडा, बोंबेल यासह असंख्य व्हरायटीज ज्या आपण कधीही चाखलेल्या नसतील, ज्या आगळ्या वेगळ्या असतील। हॉटेल मालवण तडका मुंबई आणि ठाण्यातील सी फूडच्या क्षेत्रातील एक आघाडीचं नाव, नक्की भेट द्या। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक, माजी नगरसेवक श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची, आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील उद्योजक माननीय श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील समाजसेवक श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना आणि ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, आरोग्य, ऐश्वर्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या।
शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, शांतता, भरभराट आणि ऐश्वर्य संपन्न जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माननीय श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। माजी खासदार श्री हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, शांतता, आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी हरिभाऊ राठोड, माजी खासदार, माजी आमदार। तमाम नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना, सगळ्यांना ही दिवाळी सुखी समृद्धी जाओ, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालालजी भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधानाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालालजी भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। जैन ट्रेडर्सच्या वतीने तमाम ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। यंदाची दीपावली साजरी करूया जैन ट्रेडर्ससह। जैन ट्रेडर्स दीपावली निमित्त घेऊन आला आहे विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर्स। या ऑफर्सचा निश्चितपणे लाभ घ्या। पुनश्च एकदा जैन ट्रेडर्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आमच्या ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, भरभराट आणि आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते श्री मनोजजी शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नौपाडा व्यापारी मंडळ ठाणे आयोजित नौपाडा शॉपिंग फेस्टिवल। रम्य रोषणाई, आकर्षक ऑफर्स, खरेदीचा भरपूर आनंद। नौपाडा शॉपिंग फेस्टिवल नक्की भेट द्या। उद्यमी महाराष्ट्राचे संस्थापक माननीय श्री ओमकार माळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री ओमकार माळी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।
ही दीपावली आपल्या आयुष्यात सुख समृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, शांतता, भरभराट आणि ऐश्वर्य संपन्न जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री प्रकाश कोटवानी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी, समाधान, शांतता, आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेनेचे ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री प्रशांत लंके यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान आणि आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री प्रशांत लंके यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेविका राधाबाई जाधवर आणि श्री प्रशांत जाधवर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, भरभराट आणि ऐश्वर्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भिवंडी ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या समारंभांना संस्मरणीय बनवणारं डिशूम बँक्वेट्स, अप्रतिम व्हेन्यू, तितकाच चवदार मेन्यू, उत्तम सर्व्हिस आणि मनस्वी आदरातिथ्य, उत्तम डेकोरेशन, तेही वाजवी दरात. आजच भेट द्या डिशूम बँक्वेट हॉल, हॉटेल रंगला पंजाबच्या वरती, कोठारी कंपाऊंड, मानपाडा, ठाणे पश्चिम. नक्की भेट द्या. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन शिवसेनेसाठी अहोरात्र झटणारे ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पट्ट शिष्य, अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणारे ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांच्या वतीने पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा.
सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार आणि डॉक्टर अमोल गीते यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा डॉक्टर अमोल गीते आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथजी भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांतता आरोग्य आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स ठाणे शहरातील एक नामांकित आणि मानांकित ज्वेलर, जिथे आपल्याला मिळते अत्याधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांच्या अप्रतिम व्हरायटीज। 1925 साली फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सची स्थापना झाली। तेव्हापासून आजपर्यंत फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सने अनेक पिढ्यांची दागिन्यांची हौस भागवली आहे। हिऱ्यांच्या दागिन्यासाठी फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत। इथे आपल्याला हिऱ्यांचे असे दागिने बघायला मिळतात जे अत्यंत नाजूक, अत्यंत सुंदर आणि बघता क्षणी मन मोहून टाकणारे आहेत। मात्र त्यांची किंमत आपल्या खिशाला अगदी सहज परवडेल अशी असते। पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेचा साथ चढवून दागिने घडवल्याने सगळ्यांनाच हे दागिने बघता क्षणी आवडतात। आगामी लग्न सराईसाठी या ठिकाणी अँटिक आणि हेरिटेज ज्वेलरीचं अप्रतिम अशा प्रकारचं कलेक्शन फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत। इथे मिळणारे दागिने हे अत्यंत उच्च दर्जाचे, अप्रतिम रंगांचे आणि सुंदर घडणावळीचे असतातच, शिवाय ते GIA आणि IGI या सर्टिफिकेशनसह सहज उपलब्ध होतात। चांदीच्या दागिन्यांना पुन्हा एकदा झळाळी चढली आहे, त्यामुळे इथे चांदीची पूजा सामुग्री तसंच शुद्ध चांदीची ऑक्सिडाइज फिनिश असलेले दागिने देखील उपलब्ध आहेत। कमीत कमी घडणावळ, पारदर्शक व्यवहार, ग्राहकाभिमुख बिझनेस आणि वाजवी किंमत आणि सगळी ज्वेलरी HUID सर्टिफिकेटसह। त्यामुळे फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स म्हणजेच विश्वासार्हतेचं दुसरं नाव। फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स, जांभळी नाका, ठाणे पश्चिम। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता
महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुल आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका विद्या अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आरोग्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि सौ विद्या अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील समाजसेवक आणि उद्योजक श्री आतिश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री आतिश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कणा रांगोळी दारी. डॅफोडिल्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील आघाडीची प्री स्कूल अर्थात डॅफोडिलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त खमंग मासे खायचे आहेत, चिकनवर ताव मारायचा आहे, मऊ लुसलुशीत चटकदार मटण चाखायचं आहे तर लगेच आपल्या दर्यासागरला भेट द्या. ठाणेकर खवय्यांची पहिली पसंती हॉटेल दर्यासागर, नितीन कंपनी सिग्नल जवळ, ठाणे पश्चिम. आजच भेट द्या हॉटेल दर्यासागर. हॉटेल दर्यासागर ठाणेकर खवय्यांचं हक्काचं स्थान. हॉटेल दर्यासागर चिकन, मटन, फिश यांच्या अप्रतिम व्हरायटीज. हॉटेल दर्यासागरच्या वतीने तमाम ठाणेकर खवय्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा हॉटेल दर्यासागरच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, शांतता, भरभराट आणि आरोग्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं राजकारण पेटू लागलं आहे. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये घेण्याची अहमिका देखील सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये इन्कमिंग दिसत होतं. त्याचप्रमाणे शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग दिसत होतं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये देखील कळवा परिसरातनं इन्कमिंग सुरू झालं आहे. काल मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ॲडव्होकेट कैलास हवळे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान
सामाजिक कार्यकर्ते बळाकर प्रशांत जाधव, सुरेश साळवे, साहिल यांच्यासह अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता कळवा परिसरामध्ये 16च्या 16 नगरसेवक आम्ही 100% निवडून आणू असा विश्वास राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. आव्हाड साहेबांचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे 9 नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले, पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने आव्हाड साहेबांची होती. आज तुम्ही माहोल बघताय, त्या 9 लोकांबरोबर कोण गेलं मला माहीत नाही, पण एकूण एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत. नवीन प्रवेश झालेले आहेत, त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघतायत. मी तुम्हाला एकच सांगतो, 100 दिवसाचं टार्गेट आहे. 16च्या 16 सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार आणि काढणार. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना काळाची गरज ओळखून नैसर्गिक शेतीकडे पावलं टाकणं गरजेचं आहे. काही भागात आपण सुरू केलेली नैसर्गिक शेती चांगलं रिझल्ट देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभर नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.